नक्की? ओके. लेटर सी. लॉक करा. 5 जून. करेक्ट. 100 रुपये जिंकणारी पहिली विद्यार्थिनी सिद्धी. पुढचा प्रश्न 150 रुपये. 5,000 पर्यंत आपल्याला जायचं. खालीलपैकी कोणत्या पदार्थात ऊर्ध्वपातन म्हणजे सब्लिमेशन दिसते? बघा, साखर, कापूर, मीठ, वाळू. कापूर. व्हेरी नाईस. लॉक करा. बरोबर उत्तर आलंय. म्हणून आपल्याला कापराचा वास येतो, बाकी गोष्टींचा वास येत नाही. सब्लिमेशन. सब्लिमेशन म्हणजे काय? घन पदार्थाचं थेट वाफेत रूपांतर होणं किंवा गॅसमध्ये रूपांतर होणं. नाहीतर घन पदार्थाचं द्रव पदार्थात रूपांतर होतं, जसं बर्फाचं, आणि मग वाफ होते त्याची. ती मधली बर्फाची किंवा याची पाण्याची म्हणजे लिक्विडची स्टेज त्याच्यामध्ये येत नाही. घन टू गॅसेस. व्हेरी नाईस. आता प्रथम सुरक्षित टप्पा 250 रुपये. घ्या प्रश्न. खालील बीजगणितीय सूत्राचा विस्तार करा. x + y + z ब्रॅकेट स्क्वेअर. बापरे. ऑप्शन्स तुम्हीच वाचा, खूप मोठे आहेत. x² + y² + z² -xy मायनस वगैरे. x² + y² + z² + 2xy 2xz 2yz. तिसरा वाचत नाही. चौथा x² + y² + z² + xy + xz + yz. कुठला ऑप्शन? ऑप्शन बी. ऑब्वियस. लॉक करा. बी. करेक्ट. कारण 4 पर्यायांपैकी 2 पर्याय निगेटिव्ह होते, त्याच्यामुळे ते येणारच नव्हते. उरले 2, पण ते नुसते एक XY YZ आणखीन काय सिंगल ते, बाकीचे 2XY 2XZ 2YZ. पुढचा प्रश्न 400 रुपये. सुरक्षित टप्पा तुम्ही ओलांडलेला आहे. क्विट केले तर तेवढे पैसे, म्हणजे पुढचं चुकलं तर तेवढे पैसे मिळतील. क्विट केलं तर आधीच्या स्टेजपर्यंतचे सगळे पैसे मिळतील. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द गगनयान मिशन इज टू. गगनयान मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन्स आहेत. मंगळाचे वातावरण अभ्यासणे, उपग्रह प्रक्षेपित करणे, मानवी अंतराळ प्रवास क्षमता सिद्ध करणे आणि चंद्राची माती खणणे. टाइम स्टार्ट्स नाउ. ऑप्शन सी. बी. सी. डेमॉन्स्ट्रेट ह्युमन स्पेस फ्लाइट कॅपॅबिलिटी. मानवी अंतराळ प्रवास क्षमता सिद्ध करणे. करूया लॉक. लॉक करा. करेक्ट. व्हेरी नाईस. 400 रुपयापर्यंत मजल गेले. तुमचे पुढे पालक आले. कोण? कुठे? ऑल द बेस्ट. कन्या हुशार आहे, खूप अभिमान वाटण्यासारखं काम करते ती. बक्षीस देतात तुम्ही पण. पुढचा प्रश्न 600 रुपये. हा आहे. सूर्यामध्ये अणुसंलयनासाठी म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन काय
अच्छा तुला इथे दिसत नाही आला सूर्यामध्ये अणुसंचयनासाठी मुख्यतः कोणते मूलद्रव्य जबाबदार आहे? ऑप्शन बी हायड्रोजन. एका मिनिटात म्हणजे एका सेकंदात सांगितलंस. हेलियम, हाइड्रोजन, यूरेनियम, कार्बन. ऑप्शन बी लॉक करो. हाइड्रोजन लॉक किया जाए. बरोबर उत्तर आहे. युरेनियम आणि कार्बन का नव्हतं? युरेनियम किंवा कार्बन का नव्हतं? ऑप्शन मधलं उत्तर बरोबर, कारण ते सॉलिड आहे आणि सूर्य हा एक वायूचा गोळा आहे. त्यामुळे हेलियम का हायड्रोजन? तुझं उत्तर बरोबर आहे, हायड्रोजन. 600 रुपये जिंकलेले आहेत. पुढचा टप्पा आहे रुपये 900. प्रश्न हा, मानवी मेंदूमधील संतुलन व समन्वय कोणता भाग नियंत्रित करतो? संतुलन आणि समन्वय. मस्तिष्काचा अग्रभाग, मज्जारज्जूचा खालचा भाग, लघु मस्तिष्क, अधस्थ मेंदू केंद्र. इंग्लिश मीडियमच्या मुलांना सेरिब्रम, मेड्युला, सेरिबेलम, हायपोथॅलॅमस. 30 सेकंद उरले. ऑप्शन ए सेरेब्रम. ऑप्शन ए सेरिब्रम. बघा, लॉक करायचं असलं तर सांग. अजून तुझ्याकडे वेळ आहे. किती वेळ आहे? विचार करू शकतेस. करूया लॉक? करूया. 19 सेकंद आहेत. करा लॉक. ऑप्शन ए. ऑप्शन ए सेरिब्रम. लॉक करा. करेक्ट. व्हेरी नाईस. मुलगी कॉन्फिडंट आहे खूप. सिद्धी, कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढचा प्रश्न आहे रुपये 1300. चांद्रयान 3च्या रोव्हरचे नाव काय? चांद्रयान 3 आता जे भारताने सोडलं त्याच्या रोव्हरचे नाव काय? ऑप्शन्स आहेत विक्रम, रोहिणी, प्रज्ञा, आर्यभट्ट. ऑप्शन सी प्रज्ञान. ऑप्शन सी प्रज्ञा. करूया लॉक? लॉक करा. बरोबर उत्तर आहे. 1300 रुपये जिंकले. पुढचा टप्पा आहे रुपये 1800चा. दुसरा सुरक्षित टप्पा. ते उत्तर बरोबर दिलंस तर 1800 रुपये तुझे नक्की झाले. आत्मविश्वास आहे तुझ्याकडे. उत्तर दे. बरोबर उत्तर दे. विचारा प्रश्न. x² - 9 चा गुणक कोणता? फॅक्टर ऑफ x² - 9. उत्तर आहेत x - 9, x + 9, x - 3, x - 1. सांग. ऑप्शन बी. ऑप्शन सी x - b. x + 9. बघ, विचार कर. विचार कर. ऑप्शन बी. ऑप्शन बी x + 9. रॉंग. a² - b² = a + b into a - b.
करेक्ट आन्सर कोण सांगते? यश, कोणाला सांगू? इतके हात वर आहेत, तू सांग. x minus 3 into x plus 3 is equal to x square minus 9. Sorry, पण तू 250 रुपये जिंकलीस. तुझं अभिनंदन. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सर पालक या पाया वाजवल्या. आधीची सुरुवातीची उत्तरं तिने खूप कॉन्फिडेंटली दिली होती. पुढच्या वर्षी आणखी अभ्यास करून घे. या ऑल द बेस्ट. बजर सेट करा परत. आता विद्यार्थी उरलेत 7. विद्यार्थी उरलेत 7. काही बजरचा प्रॉब्लेम आहे का?